जास्त इच्छा नाही पांडुरंगा, आयुष्याचे पुढचे पाऊल मागच्यापेक्षा चांगले असू देत. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे व्लॉगर परी. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत. तर इथे सकाळची वेळ आहे. सकाळी मला नाश्ता आणि चपाती भाजी असा डबा बनवायचा असतं. त्यामुळे कारण नीलची शाळा चालू झाल्यापासून काही सकाळचं पहिलं किचनचंच काम आवरायला लागतं. तरी इथे त्याला सोयाबीनची भाजी जास्त आवडत नाही, त्यामुळे मी काय केलं होतं तर आणि मला ज्याकडे भाजीसाठी पण काय शिल्लक नव्हतं, त्यामुळे मला भाजी आणि नाश्ता सोयाबीनचाच बनवायचा होता. म्हणून मी सोयाबीन आपण पाण्यामध्ये उकळत ठेवते की नाही 5 मिनिट गॅसवर, तसं ठेवलं. त्यानंतर त्याचं पाणी काढून घेतलं. थोडंसं मी भाजीसाठी ठेवलेलं आणि थोडंसं मी ते मिक्सरला बारीक वाटून घेतलं, म्हणजे पाणी घालायचं नाही, तसं कोरडंच वाटण करून घ्यायचं. त्यानंतर कढईमध्ये तेल घातलं, थोडंसं आलं लसणाची पेस्ट टाकायची. त्यानंतर तुम्हाला जितके म्हणजे गरम मसाले आवडत असतील का नाही ते टाकायचे, घरगुती लाल तिखट टाकायचं, मीठ टाकायचं आणि जास्त असं कोथिंबीर टाकायची. थोडंसं 1-2 मिनिट परतून घ्यायचं म्हणजे तेलावरच. त्यानंतर ते काढून गार करत ठेवायचं आणि आपण चपातीचं पीठ मळतो की तसं मळायचं. आणि मग तुम्हाला कुठल्या पण आकारात पराठा आवडत असेल का नाही तसं करायचं. मी थोडंसं पहिल्यांदा चौकोनी असं वेगळा वाटते म्हणून करायला बघितला, पण ते थोडासा असं मला जाड वाटायला लागला, कारण ते घडी करून केलेलं होतं ना, त्यामुळे नंतर मी फक्त ते एकच केला. त्यानंतर आपण जे पुरणपोळी करते बघा, पुरण भरून, तर तशा पद्धतीनेच मी पराठा केला नंतरचा. कारण तो जास्त असा पातळ नाही, जास्त जाड नाही, अगदी व्यवस्थित मला करता आला. मला ते चौकोनी काही इतकं फारसं नाही जमलं. पण हा पराठा ना, तुमच्या मुलांना पण जर सोयाबीनची भाजी आवडत नसेल मसाला वगैरे घालून, तर अशा प्रकारे पराठा किंवा घरच्या मोठ्यांना पण सकाळचा नाश्त्याचा एक वेगळा प्रकार म्हणून सोयाबीनचा असा पराठा तुम्ही करून बघा, खूप छान चवीला लागतो. आणि हा दह्यासोबत पण खाल्ला तर चालतो किंवा सॉससोबत चांगला लागतो आहे. किंवा आपण चहा घेतो तर चहासोबतच आम्ही खाल्ला होता. नीला सॉससोबत डब्यातून दिला होता आणि आम्ही चहासोबतच की नाही हा एक पराठा खाल्ला होता. खूप छान चवीला लागतं चहासोबत. तरी इथे की नाही त्यानंतर भाजीला त्याला सोयाबीनची भाजी आवडत नव्हती, त्यामुळे मी भाजी थोडीशी काढून ठेवली होती सोयाबीनची नंतर करायला. पण नीलसाठी मी ऑमलेट बनवलं होतं आणि त्याच्या वासानं चार्ली सारखा आत बाहेर करत होता, कारण ते सोयाबीनचा खिमा तो पण परतल्यानंतर कढईमध्ये की नाही त्याचा पण असा खमंग असा वास येत होता. आणि त्यानंतर नीलसाठी मी ऑमलेट बनवत होते, तर त्याचा पण वास, त्यामुळे चार्लीला असं वास आल्यानंतर सारखा आत बाहेर करत होता, कारण त्याला पण ऑमलेट पाहिजे होतं. ठीक आहे, खाऊ. त्यानंतर इथे मी बाकीच्या कामांकडे आले होते, म्हणजे माझी चपाती भाजी नाश्ता झाला होता. त्यानंतर भांडी पण भरपूर पडली होती चहाची नाश्त्याची, ती आवरली होती. ओटा अर्ध्यातनं पुढं आम्ही पाणी मारून फक्त घेतलेलं आहे. अजून भात आमटी वगैरे करायचे, पण म्हटलं अगोदर बाहेरचं झाडू वगैरे मारून घेऊया, कारण आज ऊन पण चांगलं पडलं होतं. तर पहिला पसारा आवरून झाडू मारून घ्यायचं म्हटलं, त्यानंतर कसं बाकीची कामं आवरून फरशा पुसल्या तरी चालतंय. आणि आता कसं पावसाळ्यात इतकी काय धूळ येत नाही, उन्हाळ्यातच जरा आम्हाला त्रास होते, कारण ते कसं कारखान्याचा कार्बन पण पडलेला असतो, प्लस असं रस्त्यावरचे मातीच्या धूळ पण ते पण असं उडून गाड्या वगैरे जातात की नाही, त्यामुळे ते पण धूळ उडून असं आत येते. किती जरी घर असे आत असली की नाही ते कुठून येते काय माहीत, पण असं डब्यावर किंवा असं भांड्यावर किंवा असं फरशीवर असं लेअर असं असते. त्यामुळे की ते रोज दिवसातून 2-3 वेळा तरी झाडायला लागतं. असं पावसाळ्यात काही इतका त्रास होत नाही, कारण धूळ वगैरे पाऊस ते पडल्यामुळं की नाही माती पण चिकटून राहते आणि कारखाना पण बंद असते, त्यामुळे एवढं काय दिवसातून 2 वेळा झाडू मारायला लागतं. आणि आज चार्लीला पण अंघोळ घालायची आहे, कारण डॉक्टरांनी त्याला लागलेलं पाय थोडंसं गरम पाण्यानं शेकायला सांगितलेलं आहे. लागायच्या अगोदर 8 दिवस आणि त्यानंतर आजारपणा त्याला घातली नव्हती, म्हणजे जवळजवळ 15 दिवस झाले. त्यामुळे त्याला पण पाय शेकून घातली, कारण त्याला कसं एकट्यानं अंघोळ घालायला येत नाही, 2 जण लागतात. बस खाली, त्याला जर तिकडे पोत ठेवा, आता झोप, आता शांत. आता जरा फ्रेश वाटेल, त्याला आंघोळ केल्यावर दुखणं जाईल त्याचं. त्यानंतर मी देवपूजा करून घेतली.
पहिला माझं आवरलं, कारण चार्लीला अंघोळ वगैरे घालताना भिजलं होतं आणि पाऊस पण थोडासा रिमझिम चालू होता. त्यामुळे माझं आवरलं, देवपूजा करून घेतली, त्यानंतर भात-आमटी वगैरे सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर आता सगळ्यात शेवटी कणी फरशी पुसायला आले होते. आणि हे माझं जे मोप होतं का त्याचं ही दांडी स्टँड हे कणी मोडलं होतं जुन्याचं, त्यामुळे असं त्याचं खाली असं प्रेस करता येत नव्हतं. त्यामुळे हे मी काल बाजारमध्ये गेली होती तर ते आणलं होतं. त्यामुळे म्हटलं आज हातानं नाही मोपनंच पुसून घेऊया. तर मी पाण्यामध्ये थोडंसं फिनेल घातलेलं आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आणि नंतर पुसून घ्यायचं. पावसाळ्यात शक्यतो मी सगळ्यात अगोदर तर फरशा पुसायला घेते, नंतर सगळ्यात शेवटी तर, कारण पावसाळ्यात कसं फरशा वाळत पण नाहीत लवकर. त्यामुळे पुसल्यानंतर जवळजवळ अर्धा तास तरी त्यावरून कधी फिरायला येत नाही, नाहीतर सगळे पाय उडतात मग आतून बाहेर. आणि चार्ली तर सारखा कधी असं, चार्लीचं तर पाय सगळ्या घरभर असतात असं फरशी पुसल्यानंतर, कारण तो सारखा आत बाहेर करत असते. त्यामुळे तर इथे माझी सगळी कामं आवरली होती, कारण शेवटच माझं फरशी पुसायचं काम मी बाकी ठेवलं होतं. त्यानंतर काय मी शूट केलं नव्हतं, कारण मला लसूण सोलायची होती. म्हणजे पावसाळ्यात मी आमच्याकडे कसं रस्त्यावर असं टेम्पो वगैरे येतं, तर एकदमच मी घेऊन ठेवली होती आणि ती तशीच ठेवली की अशी पोकळ होते. त्यामुळे मी ते साल काढून पेस्ट बनवून, तुम्ही आलं पण घातलं तरी चालते, आलं लसणाची पेस्ट बनवायचं आणि वरचं आपलं बर्फाचं फ्रीजर असं की नाही, बर्फाचं जे कप्पा असतो त्यामध्ये डब्यामध्ये घालून ठेवायचं पॅक बनवून, आणि जितकी लागते ना तितकी छोट्याशा डब्यामध्ये खाली ठेवली तरी चालते रोजच्या वापरात येणारे. म्हणजे आपल्याला जेवण करायचं होतं तेव्हा सारखं लसणाची पेस्ट करायला लागत नाही अशी एकदम करून ठेवली. किंवा तुम्ही साल काढून फक्त ती जर प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवली की नाही तरी राहते. म्हणजे बाहेर जर ठेवली तर लसूण अशी पोकळ होते, त्यापेक्षा अशी साल काढून ठेवायची, म्हणजे लसूण नुकसान पण होत नाही आणि आपण त्याचा वापर पण केला जातो. ह्यासाठी पण निवांत असं त्यावेळी ही कामं अशी करून घ्यायची. आणि मला पलीकडल्या काकू पण आल्या होत्या मदत करायला, त्यामुळे दोघींनी मिळून कधी भरपूर लसूण सोली. अर्धी अजून बाकी आहे, ती मी उद्या नाही तर परत कधीतरी ऊन पडलं की करत बसेन. तर अर्धी तर आता झालेली आहे. त्यानंतर ते थोडंसं काढलं तोपर्यंत कधी ढगाळ वातावरण झालं. सकाळपर्यंत ऊन होतं भरपूर आणि गरम पण होत होतं, पण दुपारी अचानक काळहून आले ढग. आणि लाईट पण तुम्ही बघितलं असेल किचनमध्ये अंधार ये जा लाईट पण करत होती. तर पाऊस आल्यानंतर संध्याकाळच्या वेळेचा चहा केला, तोपर्यंत पाऊस पण बाहेर पडायला चालू होता. आणि माझी भांडी पण मी ठेवली होती, कारण पहिल्यांदा म्हटलं लसणाचं काम करून घ्यायचं, भांडी काय नंतर मग चहानंतर घासली तरी चालतात. म्हणून मी भांडी ठेवली होती जेवण वगैरे झालेली. तर ती हातासरशी चहा झाल्यानंतर ती पण काढून घेतली. आणि त्यानंतर ओटा वगैरे थोडासा राहिला होता धुवायचा. सकाळी फक्त म्हणजे एकदा अर्ध्यातनं पाणी मारलं होतं, त्यानंतर थोडासा फक्त पुसला होता. पण कसं भांडी जरी घासली की ती खरकट वगैरे पडल्यानंतर त्यामुळे फक्त पुसून असं चांगलं नाही वाटत, तर धुवूनच घ्यायला लागतं. तर अर्ध्यातनं पुढं मी पुसला आणि अर्ध्यातनं पुढं धुवून घेतला. अजून रात्रीचं जेवण बनवायचं बाकी होतं, पण त्याला अजून खूप वेळ आहे, कारण रात्रीचं जेवण काय मी लवकर बनवायला घेत नाही, कारण एकदा जर आवरायला लागलं की नाही की पटापट आवडतं, जास्त काही वेळ लागत नाही. आणि आज मला जेवण थोडंसं बाकी होतं, माझं सकाळचं थोडंसं बनवायचं होतं, कारण संध्याकाळच्या मी भाकरी करते, सकाळच्या चपात्या असतात आणि आमटी सकाळी जास्त केली असल्यामुळं आमटी शिल्लक होती, फक्त भाकरी भात आणि भाजी असं काहीतरी बनवायचं होतं. चला तर ह्यासोबतच मी आजचा व्लॉग पण इथंच बंद करते. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचा मनापासून धन्यवाद.